नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। आज आपण एकदम झटपट, चवदार आणि पौष्टिक नाश्ता रेसिपी पाहणार आहोत। ती म्हणजे लाल भोपळ्यांचे थालीपीठ। आपण नेहमी लाल भोपळ्यांचे गोड घारगे करतो, तसेच पुऱ्या करतो, परंतु त्याचे तुम्ही अशा प्रकारे तिखट थालीपीठ देखील करू शकता। अगदी सहजरित्या आणि सकाळच्या घाईच्या वेळेत पटकन तयार होणारी ही रेसिपी आहे। थालीपीठ मऊ होऊ नये, तसेच हे खुसखुशीत व्हावे आणि टेस्टी लागावे यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स रेसिपीमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर केलेल्या आहेत। त्यासाठी रेसिपी स्किप न करता तुम्ही संपूर्ण रेसिपी पहा। सुरुवातीला आपण लाल भोपळा किलोप्रमाणे अर्धा किलो घेऊन याची साल काढून घ्यायची आहे। साल काढून घेतल्यानंतर हा स्वच्छ पाण्याने आपण धुवून घेतलेला आहे। नंतर चाकूने हा आपण कट करून घ्यायचा आहे। त्यानंतर एक खिसणी घेतलेली आहे आणि खिसणीने आपण हा खिसून घेणार आहोत। भोपळा खिसताना या ठिकाणी लहान खिसणीचाच वापर करायचा आहे, म्हणजे थालीपीठाचे पीठ मळताना हे पीठ चांगले एकजीव असे तयार होते। या ठिकाणी सर्व खीस अशा प्रकारे आपण खिसून घेतलेला आहे आणि हा खीस आपण कपाप्रमाणे 2 कप घेतलेला आहे। त्यामध्ये आपण 2 कप गव्हाचे पीठ चाळून घालायचे आहे। ज्या कपाने आपण खीस मोजून घेतलेला आहे त्याच कपाने आपण या ठिकाणी 2 कप गव्हाचे पीठ घेतलेले आहे आणि नंतर त्याच कपाने आपण 1 कप तांदळाचे पीठ घालून घेणार आहोत। तांदळाचे पीठ घातल्याने थालीपीठ एकदम खुसखुशीत असे तयार होते। बारीक चिरलेली कोथिंबीर याच्यामध्ये घालून घ्यायची आहे। नंतर आपण कढीपत्ता स्वच्छ धुवून हा देखील आपण बारीक चिरून घेऊया आणि तो याच्यामध्ये घालायचा आहे। कढीपत्त्यामुळे थालीपीठ एकदम टेस्टी असे लागते। धना पावडर या ठिकाणी 1 चमचा घेतलेली आहे। हिंग आपण 2 चिमूट घेतलेला आहे। हळदी पाव चमचा घालायची आहे आणि एक मोठा कांदा आपण बारीक चिरून घेतलेला आहे, तो देखील याच्यामध्ये घालायचा आहे। हिरव्या मिरच्या 4 घेतलेल्या आहे। 1 इंच अद्रक आणि 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या आपण मिक्सरवर बारीक करून याची पेस्ट केलेली आहे। ही पेस्ट आपण 1 चमचा घालून यामध्ये चवीनुसार आपण मीठ घालून घ्यायचे आहे आणि हे सर्व पीठ आपण एकजीव करून घ्यायचे आहे। सुरुवातीला यामध्ये आपण पाणी न घालता भोपळ्याला जे पाणी सुटते त्यामध्येच हे पीठ चांगले मळून घेणार आहोत। हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जसजसे आपण पीठ मळत जाऊ तसतसे हे ओलसर असे तयार होते, म्हणजे पिठाला मस्त असे बाइंडिंग येते। आणि पाण्याची जर जरुरी वाटली तरच यामध्ये आपण थोडे पाणी घालून घ्यायचे आहे। पाणी घालून हे पीठ चांगले अशा प्रकारे मळून घ्यायचे आहे। पीठ मळून झालेले आहे। हाताला आपण तेल लावून घ्यायचे आहे आणि पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे। थालीपीठ केवढे पाहिजे, म्हणजे लहान मोठ्या आकारात पाहिजे त्याप्रमाणे पीठ हातामध्ये घेऊन त्याचा एक गोळा तयार केलेला आहे। त्यानंतर या ठिकाणी एक बटर पेपर घेतलेला आहे, त्याला आपण तेल चोळून घेणार आहोत। या ठिकाणी मी बटर पेपरचा वापर केलेला आहे, त्याऐवजी तुम्ही सुती रुमाल घेऊन त्याला पाणी लावून घ्यायचे आहे आणि नंतर त्याच्यावरती थालीपीठ एकसारखे असे थापून घ्यायचे आहे। सर्व बाजूनी थालीपीठ आपण चांगले एकसारखे थापून घ्यायचे आहे। हे थापून झाल्यानंतर तव्याला आपण तेल लावून घेणार आहोत। तवा चांगला तापलेला आहे आणि त्याच्यावरती आपण तयार थालीपीठ घालून घ्यायचे आहे। थालीपीठ घातल्यानंतर याला आपण साईडनी तेल सोडून घ्यायचे आहे आणि गॅस आपण थालीपीठ भाजताना मध्यम आचेवरच ठेवायचा आहे आणि मध्यम आचेवरच हे दोन्ही बाजूने चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। हे एका बाजूने भाजेपर्यंत आपण दुसरे थालीपीठ तयार करणार आहोत। पिठाचा गोळा घेऊन हे आपण हाताने एकसारखे अशा प्रकारे थापून घ्यायचे आहे। जसजसे आपण हे थापत जाऊ तसतसे हे पुढे सरकले जाते आणि मस्त असा याला आकार येतो। हे पहा, हे थालीपीठ आपले थापून झालेले आहे। त्यानंतर तव्यावरील थालीपीठ आपले एका बाजूने चांगले भाजून झालेले आहे, दुसऱ्या बाजूने देखील आपण चांगले भाजून घ्यायचे आहे। थालीपीठ भाजताना गॅस आपण मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरच हे आपण दोन्ही बाजूने चांगले खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। दोन्ही बाजूनी थालीपीठ चांगले खरपूस होईपर्यंत आपण भाजून घेतलेले आहे। हे आपण काढून घेणार आहोत। या ठिकाणी आपण अशाच प्रकारे दुसरे थालीपीठ देखील तव्यावर घालून घेणार आहोत आणि दोन्ही बाजूने हे चांगले भाजून घ्यायचे आहे। थालीपीठ तव्यावर घातल्यानंतर याचा पेपर लगेच निघत नसेल तर हे हलक्या हाताने आपण थापून घ्यायचे आहे आणि अशा प्रकारे आपण याचा पेपर काढून घ्यायचा आहे। हे पहा, आणि नंतर याला साईडनी तेल सोडायचे आणि दोन्ही बाजूने हे देखील भाजून घेणार आहोत। अशीच आपण या ठिकाणी सर्व थालीपीठे तयार करून घेणार आहोत। थालीपीठ करताना आपण या ठिकाणी 2 पिठांचा वापर केलेला आहे, म्हणजे गव्हाचे पीठ आणि तांदळाचे पीठ। त्याऐवजी तुम्ही गव्हाचे पीठ, तांदळाचे पीठ, ज्वारीचे पीठ तसेच बेसनचे पीठ
किंवा भाजणीचे पीठ देखील या ठिकाणी वापरू शकता आणि त्याचे देखील मस्त असे थालीपीठ तयार होते। या ठिकाणी सर्व थालीपीठ आपली करून झालेली आहेत आणि तांदळाचे पीठ घातल्यामुळे ही थालीपीठे एकदम खुसखुशीत अशी तयार होतात। अनेकदा थालीपीठे केल्यानंतर एकदम मऊ आणि लुसलुशीत होतात आणि खाताना चिकट अशी होतात, त्यासाठी त्यामध्ये तांदळाचे पीठ घातले तर एकदम खुसखुशीत अशी तयार होतात आणि खाताना तोटकारे देखील बसत नाही। त्यासाठी यामध्ये तुम्ही जर तांदळाचे पीठ घातले तर एकदम परफेक्ट अशी तुमची थालीपीठे तयार होतात। या ठिकाणी आपले पौष्टिक आणि चवदार स्वादिष्ट असे थालीपीठची रेसिपी तयार झालेली आहे। हे थालीपीठ तुम्ही दह्याबरोबर तसेच लोणचे किंवा बटाट्याची भाजी बरोबर देखील खाऊ शकता। या ठिकाणी मी आज बटाट्याची भाजी देखील तयार केलेली आहे आणि पिवळ्या बटाट्याबरोबर आपण हे टेस्ट करून पाहणार आहोत। खायलाही एकदम टेस्टी आणि मस्त असे हे थालीपीठ तयार होते। तुम्ही देखील अशा प्रकारे हे लाल भोपळ्याचे नाश्त्यासाठी थालीपीठ नक्की करून पहा। तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच पुढील नवीन रेसिपीमध्ये।